तो आज तारीख आहे 2 जुलै 2026. सकाळची वेळ आहे, वार आहे गुरुवार. आणि आपण या पाणी खजिन्यापाशी महालक्ष्मी तलावाच्या आता स्थिती जर बघितली तर पूर्णपणे पाणी जे आहे त्या खजिन्याच्याही खाली गेलेलं आहे. नमस्कार मित्रो, मी प्रकाश आवडेकर, पेठवडगाव. मी सध्या आमच्या पेठवडगावमध्ये आहे आणि पेठवडगावचं जे आमचा महालक्ष्मी तलाव आहे या तलावाच्या बॅकवॉटरला आहे मी आता पावसाळ्याचे दिवस आहेत. हळूहळू पावसाला सुरुवात झालेली आहे. मित्रो, या ठिकाणी पाणी येतं बघा. ज्यावेळी फुल पाऊस पडतो ज्यावेळी सांडव्यावर पाणी वाहू लागतं त्यावेळेला ह्या काठापर्यंत इथंपर्यंत पाणी येतं. मित्रो, मी प्रत्येक वर्षी लाईव्ह करत असतो त्यावेळी बघितलेलं आहे आपण. पण सध्या परिस्थिती अशी आहे की आता पाऊस सुरू झालेला आहे आणि वर्षभर पिण्यासाठी पाणी वापरल्यामुळं आता हा थोडा पाण्याचा साठा आपल्याला कमी दिसतो या ठिकाणी. टिटवीचा आवाज. या ठिकाणी मित्रो बघितलं तर खड्डे आहेत. मी आता तलावातच आहे पण पाणी नाही. या ठिकाणी गारवेल उगवलेले आहेत. बघितलं का, हा भुगा बघा. या ठिकाणी पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे, पातळी आहे आणि थोड्या अंतरावर पाणी दिसून येत आहे. या ठिकाणी बोराटीचं झाड आहे. या झाडावर पक्ष्यांनी घरटी केलेली आहेत मित्रो. 1 2 3 तलावामध्ये प्रतिमा सुद्धा टाकण्यात येतात. काचा फुटलेले आहेत मित्रो होते. आता असा हा तलावाचा परिसर आहे का, पूर्णपणे निसर्गाच्या कुशीत वसलेला आपला महालक्ष्मी तलाव. लक्ष्मी तलावाच्या सांडव्यावर ही मंडळी या ठिकाणी मनापासून व्यायाम करत आहेत. हो, पंपिंग चालू आहे, चिंतन चालू आहे. सदस्य इथं आलेले आहेत. या ठिकाणी नेहमी फिरायला असतात. म्हणजे काय सकाळपासून काय पाऊस बिऊस काय आला होता का? आलेला नाही. आता त्या तलावाच्या सांडव्यापासून तलावाच्या खजिन्यापर्यंत मित्रो मी आता रनिंग करत आलेलो आहे. इकडं आहे पाण्याचा खजिना, अजून पुढं आहे. मित्रो, आज तारीख आहे 2 जुलै 2026. सकाळची वेळ आहे, वार आहे गुरुवार. आणि आपण या पाणी खजिन्यापाशी महालक्ष्मी तलावाच्या आता स्थिती जर बघितली तर पूर्णपणे पाणी जे आहे या खजिन्याच्याही खाली गेलेलं आहे. जर तलावाच्या भोवती वृक्षसंपदा भरपूर आहे, त्यापैकीच हा एक कडुनिंब हा एक वृक्ष आहे, हा औषधी आहे. आपण वेळोवेळी तर सकाळची वेळ आहे मित्रो आणि सकाळची सुरुवात ही अगदी गोड पानानंच करायची असते आणि ही गोड पानं मी आता खातोय कडुनिंबाची. तलावाचा जो काय एक रस्ता आहे अंबाबाईच्या मंदिराकडून आपल्याकडे इकडे येता येतो. या ठिकाणी पायऱ्या आहेत या मित्रो. आज आपण इकडून जाऊया परत. इकडली वाट अगदी स्वच्छ केलेली आहे मित्रो. दुर्ग भ्रमंती, गड मोहीम या ठिकाणी जसं असते म्हणजे आपल्याला दिसून येते की रचना कशी असते गडाची, अगदी तशाच पद्धतीने या ठिकाणी मित्रो ही कंडिशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. झाडी जर बघितली तर घनदाट अशी झाडी आपल्या महालक्ष्मी तलावाच्या ठिकाणी आहे. आणि हा परिसर जो आहे तो आता बघण्यासारखा आहे. पाऊस जर सुरू झाला मित्रो तर या ठिकाणी झाडी भरपूर प्रमाणात वाढते आणि ही पायवाट फक्त शिल्लक राहते या ठिकाणी. या ठिकाणी तलावातील पाणी पूर्वी या इथून येत असायचं. हा महालक्ष्मी तलावात आलेलं पाणी या हौदामध्ये साठून ते पुढं प्रवाहित व्हायचं. हा दगडी हौद आहे. आता आपल्याला दगडी हौद आणि हा जो काय त्याचा पाण्याचा जो पाठ म्हणतो आपण दगडी, तो या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला.
या ठिकाणची व्यवस्था आहे महालक्ष्मी तलावाच्या ठिकाणची. हा दगडी हौद या ठिकाणी प्रवाहित होतो. असा महालक्ष्मी मंदिरापर्यंत जातोय. पाट इथंपर्यंत दिसतोय आपल्याला. या ठिकाणी काही मद्यप्रेमींनी इथं आस्वाद सुद्धा या ठिकाणी घेतलेला दिसतोय. ज्यावेळी आपल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये जयघोष सुरू आहे तो नेहमीच आहे, या वेळेला तो सुरू असतो. महालक्ष्मी तलावाचा जो काही परिसर आहे मित्रो, तो बघायला यायला काही हरकत नाही आता, कारण आता जरा सध्या हिरवळ आहे. आणि पूर्वीची जी काय व्यवस्था होती की हौदान कसं पाणी यायचं ते आपल्याला सुद्धा दगडी हौद सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळेल. आता लांब असणाऱ्या लोकांना काय व्हिडिओमध्ये बघतील, पण जे लोक इथं वडगाव शहरामध्ये आहेत त्यांना जे महालक्ष्मी तलावाचं जे पाणी जे आहे ते शहरात पूर्वी जसं येत होतं पाटानं, तो दगडी आपल्याला पाट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रो. जरूर या बघायला, मस्त आहे एकदम. महालक्ष्मी मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. गर्द झाडीमध्ये वसलेलं आपल्या पेठ वडगावचं अंबाबाईचं हे मंदिर. महालक्ष्मी भक्तांच्या या ठिकाणी वाहनं दिसून येत आहेत. आणि हे महालक्ष्मीचं मंदिर आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं भेटणार आहोत काय नव्या व्हिडिओचं. तोपर्यंत नमस्कार.